जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा आवाज आहे नव्या पिढीचा, हा आवाज आहे नव्या दमातील मराठी अस्मितेचा, हा आवाज आहे काळाची गरज असलेल्या नवनिर्माणाचा, हा आवाज आहे महाराष्ट्रातील जाज्वल्य मराठी मनाचा. ह्याच आवाजाने गृहीत धरलेल्या मरगळलेल्या मराठी मनात पुन्हा एकदा चैतन्य व उभारी येण्याकरता 10 वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या पक्षाची विचारपूर्वक स्थापना केली. ह्याच आवाजाने विजू पाहणाऱ्या मराठी अस्मितेच्या निखाऱ्याला फुंकर घातली. ह्याच आवाजाने विद्यार्थी दशेपासून या भूमीतील विद्यार्थ्यांच्या व्यथांना वाचा फोडली. ह्याच आवाजाने टोलचा झोल उघडा करून शेकडो टोल नाके बंद करण्यास ह्या शासनाला भाग पाडले. ह्याच आवाजाने नुसत्या एका रात्रीत दुकानांच्या पाट्या मराठमोळ्या केल्या. जेव्हा देशद्रोही धर्मांध शक्ती पोलिसांवर हल्ले करत होते आणि बाकीचे पक्ष शेपट्या घालून बिळात लपले होते, त्यावेळी पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी या शक्तींविरोधात प्रचंड मोर्चा काढून फक्त ह्याच आवाजाने चोख प्रत्युत्तर देण्याची हिम्मत दाखवली. वाढत्या लोंढ्यांमुळे शहरांचे लचके तोडणाऱ्या उपऱ्यांचे मनसुबे उधळून लावले, तेही ह्याच आवाजाने. त्या आंदोलनात त्यांना अटकही झाली व त्यांच्यावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी 92 केसेसही दाखल झाल्या. शहरातील मोकळी मैदाने, भूखंड आणि उद्याने सत्ताधाऱ्यांकडून गिळंकृत करण्याचा कुटील डाव ह्याच आवाजाने अयशस्वी केला. अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांकडून फसवणूक झालेल्या मराठी कुटुंबांना बेघर होण्यापासून वाचवलं, तेही ह्याच आवाजाने. यांच्याच खळखट्याक आवाजाने तर मराठी मनाची करमणूक मल्टीप्लेक्स मध्ये प्राईम टाइमला दिमाखात झळकू लागली. ह्याच आवाजाने अर्थसाथ दिली म्हणून 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात दिमाखाने उत्साहाने साजरा होताना आपण पाहतोय. रेल्वे भरती, बँका आणि इतर आस्थापनांमध्ये मराठी टक्का वाढला, तोही ह्याच आवाजाने. संघर्ष हा कधी संपत नसतोच, तो चालूच असतो. पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, तुम्ही इंदिरा गांधी घ्या, अमिताभ बच्चन घ्या, सचिन तेंडुलकर घ्या, तुम्ही कोणी घ्या, प्रत्येकाला एक बॅड पॅच आला, प्रत्येकाला एक कुठे ना कुठेतरी एक डाऊनफॉल आला. आणि इतक्या मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जर समजा बॅड पॅच आणि डाऊनफॉल जर येत असतील, आपल्या ते येणारच. हे सगळे चढ उतार हे सगळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. पण या लोकांनी उतारानंतर परत चढ पाहिला, कारण खचले नाही. आमदार येतात, आमदार जातात, खासदार होतात, खासदार जातात, नगरसेवक होतात, नगरसेवक जातात, या सगळ्या गोष्टी येऊन जाऊन असतात. पक्ष असतो तिकडेच असतो. याच्या पुढची वाटचाल खडतर जरी असली तरी ठाम आहे. एक गोष्ट निश्चित, कुठे जायचंय हे माहिती आहे आणि जिथे जायचंय तिथे तुम्हाला सर्वांना नेणारच, हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे. मी पहिल्या सभेला म्हणजे सांगितलं होतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, त्याच्या तयारीला सर्वजण लागूया. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे किंवा आताच्या भाजपा शिवसेना युतीचे सरकार असो वा नसो, खरं सांगा आपल्या आयुष्यात काही फरक पडलाय का? अहो, अच्छे दिन आले, पण कुणाचे? तर ह्यांचे. आमचे निदान बचे हुए दिन तरी चांगले जाऊ द्यात ना. आता गरज आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मनात कडवेपणा रुजवण्याची.